तर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो बहिणींनो अडेगाववाल्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला दाखवतो माझ्या गावचा विकास. जी माझी गल्ली आहे गावातली, तर हे पुरी पाण्याने भरली आहे. मागच्या वर्षी खूप याच्या उद्घाटन झाला. खूप फोटो वगैरे काढल्या, माती मारला, टिकास पावडे मारले. त्या नालीच्या उद्घाटन झाला. 5 लाख रुपये निधी पण मिळाला. तो केव्हा विकास चालू होईल काम बद्दल भगवान जाणे. पुरी नाली बुजून आहे. पुरे ती मच्छर संगरतीन का कोणाला बिमार पडतील. जी कोतापल्ली यांच्या घरासमोर प्रवीणजी ढेंगे, सचिन वनवे, सुधीर ढेंगे त्या घरावर पुरा पाणी संगरून नाही दिसेना नाली. एखादा गाडी घेऊन आला ना पल्ला धसला नालीत फुटपाट झाला. तर का ग्रामपंचायत भरून देईन त्याले. आता 5 रुपये दे तडण वगैरे झाला तरी ती चपराशी पण येऊन पाहत नाही का कुठे गावात समस्या आहे काही आहे काही नाही. हा मोदा तालुक्यात आमच्या गाव आहे. मोदा तालुका एवढा फेकला तालुका आहे. आमदार आहे आमच्या फेकला एक नंबरचा चंद्रशेखर बावनकुळे. का तो पण येऊन पाहत नाही का कोणत्या गावात समस्या आहे काही आहे रोड कसे खराब झालेत काही नाही. काही नाही जेवढे हे अंधभक्ताची सरकार आहे बीजेपी तेवढे ह्या भारत देशाचा विकास नाही होणार. मौदा तालुक्याचा अडेगावचा विकास होणार नाही. आम्ही गलती केला आमदाराला होट देऊन आमच्या गावच्या सरपंचाला होट देऊन का आम्ही तुम्हाला होट दिला ना आज आम्हाला असे दिवस पाहावं लागत आहेत. सदस्य ते एवढे आहेत की जाऊन पाहत नाही का आपल्या मुलात काही प्रॉब्लेम आहे सांगू देऊन ग्रामपंचायत हा चला आम्हीच गलती केला हे सदस्याला निवडून ग्रामपंचायत सरपंचाला निवडून याच्या बाद कधी होटी टाकायला नाही देणार मी.